अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरण विरोधी धडक मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन सेना आणि विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं आयोजित या मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी केले। हजारो कार्यकर्ते निळे ध्वज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते। उपवर्गीकरण होऊ देणार नाही तसेच आंबेडकरवादी विचारांच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। सुप्रीम कोर्टाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या एकतेला तडा जाऊ शकतो अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली। उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा आणि आरक्षणाच्या मूल तत्वाला धक्का पोहोचवणारे निर्णय मान्य केले जाणार नाहीत अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। मोर्चानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडे सादर केले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। भारतातून लोक इथं आलेले क्रांती चौकावर याच माध्यमातून युवकांना जनतेने काय संदेश देणार? युवकांना हा संदेश देणार आहे की आपल्याला संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळालं नाही आहे आणि म्हणून हे 13% जे आरक्षण SC समाजाला दिलं होतं त्या ठिकाणी षडयंत्र हे सरकार करत आहे की फूट पाडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून या अनुषंगाने मी युवकांना एकच सांगेल की आता आपण सर्वांनी जागृत होऊन हा लढा अधिक तीव्र केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 13% आरक्षण दिलेले आहे याला कुठेही बाधा झाली नाही पाहिजे, हे आमचं मूळ समाजाची मागणी आहे। काय सरकार झुकाल असं वाटतं? सरकार झुकाल या ठिकाणी नक्कीच सरकार झुकणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे मागील 4 महिन्यापासून हे उपवर्गीकरणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मोर्चे निघत आहेत। म्हणून यावेळी सरकारला नक्कीच आमच्यासमोर झुकावे लागणार आहे, आंबेडकरी चळवळीसमोर झुकावंच लागणार आहे। आपले समाजाचे लोकप्रतिनिधी आहे, आमदार, खासदार विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये काय ते मांडणी करतील तर मांडतील का सब आपले मुद्दे?